नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात राजकीय हालचालींना वेग आलाय। भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल प्रभाग क्रमांक 11 चे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले। राधिका स्वीट्स, कामगार नगर, मारुती मंदिर, सातपूर गाव तसेच शिवनेरी बंगला गल्ली सातपूर या ठिकाणीही प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे तसेच ज्येष्ठ नेते रामहरी संभेराव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुनीलजी केदार, पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते, युवा मोर्चा, महिला मोर्चा तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारास सविता रवींद्र काळे, मानसी योगेश शेवरे, सोनाली तुषार भंदुरे, नितीन उर्फ बाळा संपतराव निगळ यांनी यावेळी आपला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले। विकास, सुरक्षितता आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय। दरम्यान काल गौतम नगर, कांबळेवाडी आणि स्वारबाबा नगर परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून कमळ या निवडणूक चिन्हासमोर बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। नाशिकमधील सातपूर प्रभागात भाजपचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। दिला, पत्रक वाटले, परंतु जोपर्यंत त्यांना समजत नाही की केंद्र कुठे आहे, मी मतदानाला कुठे जायचं, तर ही सगळी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की सगळ्यांचं मतदान यादीप्रमाणे झालेलं असेल तर आपलं मतदान जास्तीत जास्त टक्क्याने वाढलं पाहिजे, जेणेकरून आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून येण्याकरता मदत होणार आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही नेहमी सांगत असतो की आपल्या लाडक्या बहिणींना न्याय देणारे हे केवळ आपले मुख्यमंत्री आहेत। कारण आतापर्यंत कोणीही अनेक योजनांना अनेक कामं केले, परंतु खास महिलांसाठी अशी कोणतीही योजना आतापर्यंत कोणी आणली नव्हती। परंतु आपल्या देवाभाऊंनी आणि आपल्या महायुतीच्या सरकारने ही योजना आणली आणि लाखो नव्हे करोडो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। बंद भगिनी, खरं तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपल्या सर्वांच्या मदतीने मी निवडून आलो होतो। खरं तर बाळासाहेब निगळ बोलले की खरंच भारतीय जनता पार्टीचं एक सुद्धा नगरसेवक नसताना सुद्धा कार्यसम्राट आमदार सीमाताईंनी जो निधी आणला, खरंच ते कौतुकास्पद आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण जर 15 तारखेपर्यंत असेच एकत्र राहिलो तर नक्कीच 4 उमेदवार निवडून येईल। आपण जर बघत असेल बाकीचे पण जे इतर उमेदवार आहे ते प्रत्येकजण एकेकाचे मत मागताय, पण हे जे 4 उमेदवार आहे ते प्रत्येकांना हेच सांगताय का आपण 4 उमेदवारांना तुम्ही का निवडून द्यावे, कारण जेव्हा जे दुसरे उमेदवार आहे ते वेगळ्या विचाराचे राहतात, काम करता येत नाही, तसं मला काही अनुभव आला। कारण भरपूर ठिकाणी किंवा कित्येक ठिकाणी आम्ही काही काम करताना आलं, निधीची कमतरता काय द्यायचं। ताई, ही तुमच्या कामाची पावती आहे। आमच्या बरोबर आम्ही निघालो, आम्ही 5-50 जण निघालो का कारवा तयार होतो, 100, 200, 500 लोक मागे तयार होतात। ही तुमच्या कार्याची पावती आणि एकनिष्ठपणे ताई कुठलेही पेड न करता सर्व पक्षाचे उमेदवाराचे पेड आहे। महिलांचे स्कार्फने तोंड बांधलेला असतात, पण आमच्या महिला, आमच्या बहिणी गावातल्या योगेश भाऊच्या घरातल्या असतील, माझ्या असतील आणि भंतुरे कुटुंबातल्या असतील, एकदम फ्रेश टवटवीत एकदम चांगले समोर जेव्हा मतदाराच्या त्या जातात आणि आमचा बाळा म्हणजे सांगायचीच गरज नाही, एव्हरग्रीन येतो। जेव्हा ताई आम्ही समोर जातो पब्लिक एकदम उत्स्फूर्तपणे स्वागत सत्कार करते। म्हणजे ही आपल्या विजयाची पावती आहे। निश्चितच जसं सवितांनी सांगितलं 16 तारखेला आजच्या दिवशी या ठिकाणी विजय मेळावा बाळासाहेबांच्या या बंगल्यावर होणार आहे, एवढी सगळ्यांना ग्वाही देतो। आणि आमच्या 4 ताई, सर्वात महत्त्वाचे तुम्ही आम्हाला चौघांना उमेदवारी दिली त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम मनोपूर्वक आभार। सातपूर गावाच्या या प्रचार रॅलीमध्ये स्थानिक
सर्व लोक सहभागी होतात. दिवसभर कोणतीही अपेक्षा न बाळगता एकदम तळागाळातून प्रत्येक घरात जातोय. ताई, प्रभाग फिरायला गेलं तर 5 दिवस लागत आहे, पण आम्हाला महादेवनगर ते राजवाड्याच्या ह्या कोपऱ्यापर्यंत आम्हाला 4 दिवस लागले. 200 घरांमध्ये आम्हाला पूर्ण दिवस गेलाय. म्हणजे प्रत्येक घरात ओवळणं 200 घरापैकी 150 घरामध्ये शाली टाकलेलं आहे सगळ्यांनी. म्हणजे एवढं चांगलं कौतुक, एवढं चांगलं आम्हाला प्रोत्साहन भेटतंय, त्याचं सगळ्यात श्रेय जातो तुम्हाला. तुम्ही इतर नगरसेवक नसताना 22 वर्ष मी नगरसेवक नाही आहे, आणि तुम्ही इतकं मोठं काम केलंय का जे आम्हाला लोकांसमोर जातोय, तर आम्हाला एकदम अभिमानाने होतं का तुमचं सारखं काम नाही आहे. लाडकी बहीण योजना असो, देवाभावांच्या मार्गदर्शन जी योजना आली आहे, महिला अक्षरशः इतक्या म्हणजे आनंदी राहताना त्यांची कामधंदे उद्योग चालू झाले त्याच्यावर. त्यामुळे इथं 4चे 4 उमेदवार भरघोस मताने निवडून येतील ही अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि जो जिथं आहे आम्ही. नमस्कार, मी सोनाली तुषार खंदोरे. आपल्या पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते इथे. आज इथे जमलेल्या सर्व मतदारांना, माझ्या बंधू भगिनींना आवर्जून मी सांगावं असं वाटतं की आज पूर्ण प्रभाग दारक म्हणजे डोर टू डोर आम्ही फिरलो पत्रक घेऊन, पण सर्व ठिकाणी आम्हाला एक खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि एक उजवी बाजू म्हणजे ताई, गावातलं तर आहे, पण एक उजवी बाजू म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आमच्याकडे खूप छान पद्धतीने आमचा आदर सत्कार होतो आहे. आणि त्यानंतर एक म्हणजे आपण सांगायचं म्हटलं तर सीमाताई म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एकही म्हणजे नगरसेवक इथे नसताना ताईंनी जी कामं केलेली आहेत, सातपूर राजवाडा असो किंवा राजवाड्यामध्ये काम असो, गायकवाड सभागृहाचं किंवा चावडीचे काम असो, किंवा अजून सातपूर गावामध्ये जे आपलं मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम असो, सातपूर बस स्थानक असो, ह्या कामांच्या ताईंचा खूप छान आढावा घेतला जातो आहे. त्याच्यामुळे आम्हाला ताईंच्या ह्या कामातून आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. त्यासाठी सर्वप्रथम ताईंचे मनपूर्वक टाळ्या वाजून सर्वांनी अभिनंदन व्यक्त करावं. आणि येत्या 15 तारखेला अशाच आनंदाने, अशाच गर्दीने आम्हाला प्रचंड मतांनी तुम्ही मत देऊन विजयी करा. 16 तारखेला असेच आमच्या सोबत विजयोत्सव साजरा करण्यासाठी सोबत राहा असं आश्वासन मी तुम्हाला देते. धन्यवाद. जय भगिनींनो, मी आज तुम्हाला हा विश्वास देते, ज्यावेळेस आम्ही प्रभागात फिरतो तर लोक इतके चांगल्या पद्धतीने आम्हाला स्वीकार करताय, प्रत्येक घरामध्ये आमचं औक्षण करताय, तर आम्हाला अक्षरशः ते बघून आम्हाला अक्षरशः डोळे पाणवतात आमचे. तर मला विश्वास आहे की कोणत्याही आपल्या प्रत्येक नागरिक कोणत्याही याला बळी न पडता येत्या 15 तारखेला आपल्या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून देणार हा शब्द देते मी. आणि आज 8 दिवसांनी याच ठिकाणी आपला विजय मेळा होईल याची मी गॅरंटी देते. जय भीम, जय शिवराय. सौ मानसी योगेश शौरे. आम्ही जेव्हा रॅलीमध्ये फिरतो आम्हाला खूप छान प्रतिसाद भेटतो. औक्षण वगैरे केलं जातं, आमचा उत्साह अजून वाढतो. तर आम्हाला एवढीच इच्छा आहे का आम्हाला सगळ्यांनी विजय करावं. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आलेला नाही, पण आपल्या कार्यामुळे या भागात एकही नगरसेवक नसताना देखील ताई आपण भरघोस निधी या ठिकाणी आपल्या विधानसभा क्षेत्रात दिला. त्याचं नक्कीच ऋण आम्ही सातपूर प्रभागातील सर्व लोक हे 15 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन फेडू आणि 4ची 4 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील असं आपल्याला या सर्वांच्या वतीने शब्द देतो.